आम्ही अशा 7-8 मागण्या केलेल्या आहेत महापालिकेला, म्हणजे प्रशासनाला. आम्ही जे अगोदरच म्हटलं तसं की काही निवेदन देणार आहेत आम्ही महापालिकेचे आयुक्त, महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्त त्यांच्या कानावर हे सांगणार आहोत की हे कशी मोहीम चुकीची सुरू आहे. या संदर्भात आम्ही परवा सोमवारी निवेदन देणार आहोत. त्याच्यात बऱ्याचशा मागण्याचा कॉम्रेड अशफाक सालेमीनं उल्लेख केलेला आहे. त्याच्यात 6 नंबरची एक मागणी आहे की विश्रांती नगर आणि जय भवानी नगर हा जो परिसर आहे 1.5 वर्ष आणि हर्सुलचा भाग तो जो तिकडे लोक बसलेले आहेत, तर तो त्या ज्या भागामध्ये 1.5 वर्षापूर्वी असंच महापालिकेनं दहशतीखाली तिथल्या लोकांना बेघर केलं. 10 वर्षापासून त्या लोकांचा लढा सुरू होता आणि तो लढा आम्ही मी लढत होतो आणि अचानकपणे ते सकाळी 6 वाजता असंच मोठा फौज फाटा घेऊन आले आणि ते पाडलं. आम्ही विनंती केली होती की ते परीक्षा होईपर्यंत थांबावं, परंतु ते थांबलं नाही. मुद्दा असा आहे की आमची मागणी की ते जे लोक बाधित होत आहेत ते काही अतिक्रमण नाही आहे, त्या लोकांनी आम्ही विकत घेतलेले आहे आणि त्या लोकांना पर्यायी जागा महानगरपालिकेच्या जनरल बॉडीनं प्रस्ताव पास केलेला आहे की त्या लोकांना जोपर्यंत पर्यायी जागा दिल्या जात नाही तोपर्यंत त्यांना उठवू नये असा प्रस्ताव असताना अचानक या जी श्रीकांतनी तिथं फौज फाटा घेऊन आले आणि त्या लोकांना बेघर केलं. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की ते काम सुरू आहे, परंतु जेवढे लोक बाधित झालेले आहेत विश्रांतीनगर जय भवानी नगर त्या रस्त्यामध्ये आणि दुसऱ्या हर्सुलकडले या सगळ्या लोकांना पर्यायी घरं ताबडतोब द्यावेत. विविध योजना आहेत. आम्हाला कमिशनरने सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या योजनेमधून रमाई आवास असेल, पंतप्रधान आवास असेल, ह्या ज्या काही योजना असतात घरकुलांच्या, या घरकुलाच्या योजनेतून आम्ही त्यांना पर्यायी घरं देऊ, परंतु तात्काळ लवकरात लवकर घरं देण्यात यावे ही एक मागणी. त्याच्यामध्ये आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते खोटे गुन्हे वापस घ्यावेत असंही आम्ही मागणीमध्ये निवेदन करणार आहोत. तर अशा या ज्या काही महानगरपालिका दुसरी महत्त्वाची एक मागणी आहे की महानगरपालिकेनं जे काही ते कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना आर्मीचा ड्रेस दिलेला आहे आणि तो आर्मीचा ड्रेस जरा त्यांना दहशत निर्माण होती आणि म्हणून तो ड्रेस त्यांना नसावा, दुसरा कुठला तरी ड्रेस कायद्यानं तसा आर्मीचा ड्रेस घालताही येत नाही आणि म्हणून महानगरपालिकेनं जे कर्मचारी आहेत त्यांना दुसरा कुठलाही ड्रेस द्यावं अशी एक मागणी आम्ही रितसर कमिशनरला भेटून आणि पोलीस आयुक्तांना भेटून करणार आहोत. या एवढ्या मागण्या आहेत. साथियों, उसके साथ साथ परमिशन जिसको मिले हुआ है, परवानगी महानगर पालिका ने दी हुई आज से 18 साल 15 साल पहले, वैसे भी जो है तो वो तोड़ दिए. जनता होटल उनकी अभी क्या है फाइल ला, देखो ये हम कोई वो नहीं कर रहे. कोर्ट का ऑर्डर है, उस पर स्टे है. कोर्ट ने बोल दिया कि भाई जब तक के इनका जो भी उसमें से जो थोड़ी बहुत जो है तो रोड में एक बाधित हो रही जगह अगर वो लेना है तो वो लेना है तो जो है तो आप जो है तो उनको कानूनन नोटिस दे के तरीके से जो है तो वो जगह लो. लेकिन उन्होंने पूरी जनता होटल तोड़ दिया. देखो ये पूरे फाइल बना के रखे, 1 2 3, ये जो तो प्रॉपर्टी है उसके पूरे पेपर है, नक्शे है, ऑर्डर है कोर्ट का, ये पूरे जो तो फाइल बना करके रखे हुए. अब ये कोर्ट के अंदर जाने वाले लोग, अभी कई लोग जो है तो जो कोर्ट के अंदर गए तो उनको चंपा चौक वाले गए, उनको न्याय मिला. अभी हर्सुल वाले जो है उसके अंदर जो है तो हाई कोर्ट ने जो है तो महानगर पालिका कमिश्नर को और प्रशासक को जो है तो बहुत लताड़ा उसने. पण तुम्हाला वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टीला आता खूप वेळ होऊन गेलेला आहे विरोध करायला? कारण की आता 75% अतिक्रमण तर पाडून झालेलं आहे. 1 मिनिट. नाही हे बघा पहिले नाही अतिक्रमण परत तुम्ही बोलू नका. मी माझ्या निवेदनामध्ये केलेलं आहे, कृपया करून अतिक्रमण बोलू नका याला. हे दादागिरीने आमच्या मागे घरं पाडलेली आहेत. अतिक्रमण वेगळं असतं आणि हे यांनी अतिक्रमणाच्या नावावर यांनी भूसंपादन केलेलं आहे. जर ते बरोबर आहे ना. आता आपल्या औरंगाबाद संभाजीनगरचे जे आपले जे लोकप्रतिनिधी आहे ते मुख गिळून बसलेले आहेत. ते काय बोलू नाही राहिले. पॉलिटिकल लीडर काय बोलू नाही राहिले. कोणी पुढे येऊन कोणासाठी उभा नाही राहिला. हे सगळं बघूनच आम्ही हे सगळं करतो. एक मुद्द्याचं बोला.
75% शहर बेचिराग झालेला आहे. 1 महिन्यापासून पाडापाडी सुरू आहे. तुम्हाला प्रेस घ्यायला इतका वेळ का लागला? प्रेस घ्यायला वेळ लागला म्हणजे हे बघा, आम्ही काही याच्यामध्ये बाधित लोक नाही आहेत, पण आम्हाला जे मी यापूर्वीच तुम्हाला मनोगत मध्ये सांगितलेलं आहे की मला जे लोक आमच्याकडे लोक आले, जेव्हा हे रेल्वे स्टेशनचे आमचे हाजी मजीद भाई आले आणि हर्सुलचे लोक आले होते, वानखेडे वगैरे जे आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर बसलेले होते अनेक दिवसापासून धरणे आंदोलन करत, ते आले. अनेक लोक आल्यावर हे आम्ही जे आहे पत्रकार परिषद आज यासाठी घेतली की यापूर्वी आम्ही 2 दिवस पहिले मीटिंग घेतलेली आहे, पण स्टेप बाय स्टेप जनतेसाठी, जनतेला माहीत पडलं पाहिजे की आम्ही हे करू राहिलो आणि ज्यांना काही अडचण आहे ते आम्हाला सांगावं. आणि हे पाडलं ते झालं आता, पण त्यांना मोबदला तर मिळाला पाहिजे, कायदेशीर त्याची मोजणी तर झालं पाहिजे, पंचनामा तर झाला पाहिजे. आणि जे राहिलेले आता ते म्हणतात 15 ऑगस्ट नंतर इंटेरियल शहरामध्ये घुसणार आहेत. तुम्ही म्हणजे पूर्ण औरंगाबाद बेचिराग करणार का? अभी फिर मैं बोल रहा हूँ, पत्रकार यही बोल रहे हैं अतिक्रमण हटाने का किसको भी विरोध नहीं है. अतिक्रमण के आड़ में जो लैंड एक्विजिशन की कार्रवाई, रास्ता रुंदीकरण की कार्रवाई और जो इलीगल जो कंस्ट्रक्शन की कार्रवाई, जो घरा तोड़ ले रहे, तुम्हारे पास परवानगी है क्या? नहीं है तो तोड़ दो. ये कौन से कायदे से है? ये तो सवाल हम कर सकते हैं. प्रश्न असा आहे की जी श्रीकांतनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय, जर इलिगली असेल तर कारवाई होईल, पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेशन भेटेल. हे कसं बघताय तुम्ही? पहले हमारा ये बोलना है उसका सर्वे करना, सर्वे करके उनसे पेपर मंगाना. अगर जो पेपर लाके नहीं दिया तो उसका फिर जाके तोड़ो. लेकिन जो तो पहले जाके तोड़ डालेंगे और फिर बोलेंगे तुम्हारे पास कुछ पेपर है तो लाके बताओ हमारे को, तुम्हारे पास PR कार्ड है तो लाके बताओ. तो ये ऐसा ये कोई तरीका नहीं है. जो तरीका है हमारा जो है ना, एक तो जो है तो डेवलपमेंट को भी विरोध नहीं है, रास्ता रुंदीकरण को भी विरोध नहीं है, और ना अतिक्रमण हटाने का विरोध है. हमारा विरोध इनकी जो कार्रवाई चल रही है, जो तरीका है उसको है, गलत तरीका का तरीका. तुम्ही आता म्हटलात की लोकप्रतिनिधी का मुख बोलून बसले का, बरोबर आहे. मात्र गंगापूरचे आमदार जे आहेत प्रशांत बंग यांनी याच्या विरोधात आवाज उचललेला आहे, त्याचे सुद्धा लोक भेटले. मात्र दुसरीकडे संजय केनेकर याचं समर्थन करताय. महत्वाची गोष्ट, आणि त्याच वेळेस विधान परिषद विरोधी पक्षाचे आमदार दानवे यांनी त्या ठिकाणी कोणतीही प्रत दिसून आलेलं नाही आहे. भेट घेतली मात्र नाही, पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवाज उचलायचा आहे त्या ठिकाणी उचलला आहे. मात्र वर्ष लेवलला तुमची युती सुद्धा आहे. आता हे बघा, आता जे लोकप्रतिनिधी आपल्या औरंगाबादचे कोणत्याही पक्षाचे असू द्या, ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं ते मी सांगू शकत नाही. आणि त्यांना काय करायला पाहिजे त्यांनी स्वतः समजायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ते बंबनी जे प्रश्न उपस्थित केला, आता त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, फक्त प्रश्न विचारून चालणार नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सगळी हकीकत सांगायला पाहिजे होती आणि इथे याला पायबंद करायला लावायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं नाही ना. ते आम्ही म्हणजे विरोधी पक्षाचा एखादा आमदार उठून जे ऑब्जेक्शन घेत होते त्यासारखं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ते आम्ही बघितलेलं आहे युट्यूबवर. याच कारवाई संदर्भामध्ये संजय केनेकरने 500 कोटीची मागणी सुद्धा केली, ज्या निष्कासित केलेल्या जमीन निष्कासित झालेल्या आहेत त्यासाठी 500 कोटीची मागणी सुद्धा संजय केनेकरने केली. ते माझं तेच म्हणणं आहे, पंचनामा यासाठीच बनतो की पंचनामा करून किती भूखंड आपण हँडओव्हर केला आणि त्याचा व्हॅल्युएशन किती झाला, त्याचा एकूण त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावं लागतं. तुम्हाला पैशाची गरज आहे तर मागणी करता येते की आम्हाला रस्ता रुंदीकरणासाठी इतके कोटी रुपये लागू राहिले, संजय केनेकरचं आणलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे. संजय केनेकरचे जे कार्यालय परवानगी घेऊन त्यांनी तयार केलेली परवानगी नाही त्याच्याकडे, आता त्याचं पण पाळणार का संजय केनेकरचं कार्यालय? त्यांना विचारा ना. आता जे धूतचा बंगा सोडला ना त्यांनी, मोठमोठ्या लोकांच्या तोडले,
अगली भूमिका बता दीजिए अभी आप। हाँ, अगली हमारी भूमिका यही रहने वाली है कि जो भी हमारे से साथ जो भी पीड़ित हमसे आकर के मिलेगा, ये 1-2 रोज में अभी हम जो है तो सोमवार को जो है तो कमिश्नर साहब से मिलेंगे, उनको निवेदन देंगे और निवेदन दिए बाद भी जो है तो हमारे जो मांगने के ऊपर या ये जो है तो ये कार्रवाई अगर बंद नहीं हुई तो उसके बाद में जो है तो जो भी बाधित जिनके मकानात हुए होंगे, घर हुए होंगे, प्रॉपर्टी हुई होंगी, तो ये अरे भाई रुक जा, रुक जा एक सवाल है, जब से बुलडोजर कार्रवाई चल रही है, अगर हम औरंगाबाद की पूरी राजनीति को खंगाले, अगर बारीकी से देखे, एक आपकी भूमिका अलग नजर आती है, बाकी तमाम लोग अंदाज से विकास के नाम पर, डेवलपमेंट के नाम पर प्रशासन के साथ जाते नजर आ रही, कैसा देखते हैं इसी भूमिका को आप? अब हमारी मजबूरी वही है ना कि भाई जो यानी भूमि अधिग्रहण कायदा है वो आप पढ़ते नहीं, उसकी जो उसके बारे में लोक प्रतिनिधि को पढ़ना चाहिए। इसके अंदर जो है तो आगे गुंडेवारी भी मिला दे रहे, वो जो अतिक्रमण अधिकारी और प्रशासक ये बोल रहा तुम पहले गुंडेवारी क्यों नहीं करे। गुंडेवारी में कौन आता? जो डी नोटिफाइड एरिया वाले जो है तो गुंडेवारी के अंदर आते, जो गुंडेवारी में आते वो गुंडेवारी करेंगे, लेकिन जिसके पास पीआर कार्ड है उसको भी बोल रहे तुमने गुंडेवारी क्यों नहीं कराए थे। जिसके पास पीआर कार्ड है वो गुंडेवारी में नहीं आता, लेकिन ये सब गुमराह करे हुए, सब मिला दे रहे, वो अतिक्रमण, गुंडेवारी, लैंड एक्विजिशन।